तर आज बघा एक नंबर एवढी भारी लागते ना की चिकन काय बोलाल मटन काय बोलाल तेऱ्याची गावडी लय भारी लागत आहे. नाही तर तोंडाला पाणी झाला. एक नंबर नाही कशी पडली बिछाण्यावरून तिने घसरगुंडी केली तरी पण ऐकणार नाही बघा. शुभ सकाळ मित्रांनो. तर आपण आपल्या व्हिडिओला सकाळपासून आज सुरुवात करूयात. आज पूर्ण दिवसाचा आपण ब्लॉग बनवणार आहोत. काय काय करतो काय नाही डेली म्हणजे काय काय चालू असतं काय नाही त्या सगळं दाखवू आपण. तर चला आता आपण नाश्ता करूयात. कांदा पोहे मस्त बनवलेत. चला कांदा पोहे खायला. आता कांदा पोहे खाऊन घेऊयात. बघा इथे चहा बनवत ठेवलाय. जाऊ ग कांदा पोहे कसं बनवलं मस्त पैकी. तर बघा कांदा पोहे एक नंबर झालं मित्रांनो. तर चला आता आपण कांदा पोहे खाऊयात मस्त पैकी. आणि या काय ठेवलाय खिडकीवर ते ना गहू आहेत ते आता मी दलाला द्यायचे आहेत. पण कसा मायरा खाली ठेवला ना का मायरा हात घाली म्हणून तिकडे. तर चला आपण कांदा पोहे खाऊन. आपली पूजा बिजा झाली सकाळीच मस्त अगरबत्ती मस्त जरायला लागले मस्त पैकी बघा. आणि मायरा काय करते का बघा. आमचा सकाळचा नाश्ता चालू आहे आता मस्त पैकी ना ग. कांदा पोहे बनवले सकाळी सकाळी मस्त. कांदा पोहे बनवलं. रात्रभर काम चालू असतं. तर माझा मित्रांनो काम आताच बंद झालं 5-10 मिनिटं. ती बघा पोपट पंछी काय करायला लागले. हॅलो पंछी लोक गुड मॉर्निंग. त्यांना पण शुभ सकाळ बोलूयात आपण. बघा कशी ओरडायला लागलेत. त्यांना मी सोडतो कधी कधी घरात मस्त ते उडत फिरतात. चला मित्रांनो आता आम्ही पोहे खाऊन घेतो. सकाळी सकाळी नाश्ता करतो ना ग. माई पण खायला लागले पोहे. माई बोल आय लव्ह यू बाबा बोल. का नाही बोल ना. नाही बोलणार. हाय कर तिकडं. हाय कर हाय कर. हाय कर कांदा पोहे खायला. तर मित्रांनो तुम्ही पण कांदा पोहे खायला मस्त पैकी कांदा पोहे खाऊन घेऊया बघा. मस्त आहे. छान कर. छान कांदा पोहे छान आहे. छान तिकडे बघून छान करून दाखव. छान करून दाखव आपल्याला. छान छान करून. मायला बघा कशी मम्माला पोहे भरवते. मला नाही भरवत. मला दे पोहे. बाबाला दे. हा बघा मला कशी पोहे भरवते. मला पण मम्माला पण ना ग. मम्माला नको देव. हा मम्माला नको देव हा पोहे नको ना. तर बघा नको बोललो तरी पण लगेच देते. बघा माई खा पटापट खा. तर मित्रांनो पोहे खाऊन झालंय एकदम मस्त टकाटक नाश्ता सकाळचा झाला. आणि आता बघूयात ती प्यायला लागली. मला देत नाही. तुम्ही पिता का चाय. तर मी पित नाही मित्रांनो चहा वगैरे. आणि मायरा बघी कशी पडली बिछाण्यावरून तिने घसरगुंडी केली तरी पण ऐकणार नाही बघा. बघा कशी बघा चढते बघा. ऐकणार नाही. बिछाणावरती मस्ती चालू झाली तिची. आता बिछाणा पूर्ण घराला करून टाकल थोड्या वेळात. थोडा पण ऐकणार नाही. तिला घेतला की लगेच रडायला मग ना ग माई. हो ना बघा बोलते वरून. बघा बघा कशी येते. आणि आपण काय करायला गेला का अजून रडते मग. बघा कशी घसरगुंडी करते. चला आता माईला जरा खेळू दे तोपर्यंत आपण जरा हे करू. दुपारच्या जेवणाला मस्त पैकी. कसं सर्कल काढायला गेला तर व्हिडिओ जरा लांब होईल ना. त्याची मुलं व्हिडिओ काही काढत नाही. कारण की व्हिडिओ लांब असल्यानं पटकन बघत नाही. कंटाळा येतो ना म्हणून आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये सगळा दाखवून द्यायचा. कमीत कमी वेळामध्ये सगळं काढला की लोकांना मग कसं कंटाळा येतो ते बघून बघून. मग त्यापेक्षा कमी वेळामध्ये सगळं आपण दाखवून देऊ. थोडा थोडा क्लिप घेऊन. बघा आता मायरी बॉल खेळायला लागली. मस्त टाइमपास आमचा होतो दिवसभर मायरी सोबत माझा. तिकडे गेला धाव बॉल घे. जा बॉल घ्या पटकन. जा घेऊन ये लवकर बॉल मार. घे पटकन. कारण की संध्याकाळ झाली ना. तर बघा बायकोने मस्त चहा बनवला. चहा आणि बटर. आणि दोघी मायले की चहा प्यायला बसले. चाय नाही तुम्ही पण तुमचा चाय इथे. मला पण आणलाय का. आता आणला बनवला तर
तर चला मी पण जरा चहा पिऊन घेतो मस्त पैकी. तुम्ही पण या चहा प्यायला. कोणाला सांगते? युट्यूब फॅमिलीला. युट्यूब वाल्यांना फॅमिलीला. असं माई काय खातो तू? बटरी हा खातो वा. तर चला आता मी पण जरा चहा पिऊन घेतो मस्त पैकी. ना ग माई जास्त पीत नाही पण आता आज मूड झाला. मला वाटतं कितीतरी दिवसातून चहा आज घेतलाय. कसा बायको पण आज जरा सुट्टी होती. आज घरी होती ना मी. त्याची मुलं आज जरा चहा तिला बोललो चहा बनव मस्त संध्याकाळी. किती वाजता मी आणि मायराच घरी असतो तर चहा पिया कधी 5:30 झालं आता. सकाळी पण चहा पित नाही ना ग. कुठे चहा नाही. दूध कधीच्या काली दूध पिला तर पिला नाही तर चहा नाही अजिबात नाही. मला तर चहा लागतो. तर चला चहा पिऊन घेऊया. भेटूया डायरेक्ट संध्याकाळचं आपण जेवण बनवताना म्हणजे काय भाजी वगैरे ते. चला चहा पिऊन घेतो. हाय का हाय का. मित्रांनो आता आपण तेरा भाजी बनवून घेऊ. मी बघा घरून आणलेला तेरा भाजी. आज तुम्हाला दाखवतो कशी तेरा भाजी बनवायची. ही आपली पावसाळ्यातली भाजी. आपली नॅचरल डोंगरातली खत बीत काय नाही एकदम मस्त. नुसतीच अशी उगव. माई नको पाना टाकू तोडून लेका. तर मायरा ऐकत नाही मित्रांनो. बघा कशी मी बोलता बायको बोलत नाही व्हिडिओ तर बघा आता बोलते का नाही. बोलते मी. मायरा नुसती ती पाण्याची एवढी मदत करते ना मम्माला. लई मदत करते ना माई. तू मदत करते ना मम्माला. ही कशी तेरा भाजी चांगली असते. फक्त वर्षातून एकदा जेव्हा पाऊस पडतो तेव्हाच आपल्याला ही भेटते. मग ती हे गेलेले तेव्हा घेऊन आलेले तर आता बरं द्यायची. तर मित्रांनो तेरा म्हणजे एक आलू असतो खायचा पण ते आलूचं ते काला डेट असतात आणि हा तेरा असतो ते हिरवा डेट असतो. तर जास्त करून लोक ते विकायला असतात ना ते आलू खातात त्याचे काळे डेट असतात. तर बघा मायरानी कशी पानांची वाट लावायला लागली. आई बाबाला मदत करते मायरा. याच्यातच आपण डाळीत मस्त बनवूया. ह्याच्यामध्ये जरा मुगाची डाळ तुम्हाला दाखवतो कशी बनवायची. पहिले तर साफ करून घेतो मस्त पैकी. तर चला आपण साफ करून घेऊयात जरा आता. नाही तर कसं जास्त तुम्हाला पूर्ण दाखवला ना साफ करताना तर मग व्हिडिओ मोठा होईल. मग व्हिडिओ लांब होतो. त्याच्यामुळे आपण पूर्ण नाही थोडा थोडा दाखवू मित्रांनो मस्त पैकी. तर चला आता जरा भाजी आम्ही जरा साफ करून तर बघा हा कशी साफ करायचा. पहिला म्हणजे हे डेट असतात ना डेट याचा ना हा असा म्हणजे वाक काढून घ्यायचा. हा बघा असा वरचा वाक काढून घ्यायचा आणि आतला घ्यायचा. हा ते साल असताना वरती साल म्हणजे ते वाकच बोलतात त्याला. तर ते काढून घ्यायचं मस्त पैकी. तर चला आता आम्ही साफ करून घेतो पटपट. साफ केल्यावर मग बघा मित्रांनो आता आमची पालक साफ करून झाली. म्हणजे तेरा पालकच आहे ती. तर तेरा साफ करून झाला. आता ती कापून घेते ना. तर मायरा मध्ये येत होती म्हणून तिला थोडा मोबाईल दिला. पण मित्रांनो लहान पोरांना जास्त मोबाईल द्यायचा नाही. आम्ही देत नाही. पण आता कसं ही थोडी हाताला साफ करताना खास वगैरे थोडी नॉर्मल आली तर आली ना मग. कारण की तिला काय हाताला इन्फेक्शन वगैरे नको म्हणून तिला थोडा लांब ठेवला ना ग. तिला आम्ही मोबाईल देत नाही जास्त. तर बायकोला एवढा काय माहिती नाही तेरा भाजी करायची ना ग. नाही माहिती. तर आता दे मी कापतो. तर बघा ते एक एक अशी एक एक घेऊन कापत तिथं कधी कापड काय माहिती एक एक घेऊन कसा कापायचा. तर बघा मी तिला पहिला जरा कापून दाखवतो. ती फर्स्ट टाइम तिच्या लाईफ मध्ये तेरा भाजी बनवत असेल ना. खरोखर. तर तिला काय माहित नाही ना. मला माहित मी बघतो कधी कधी आई बनवते. आईने बनवले त्याच्यामुळे मला पहिल्यांदाच खायला पण पहिल्यांदाच लावले. पहिले अगोदर नव्हते कधी खाल्ले. तर बघा असे मस्त एक एक घ्यायचे सर्व एकत्र असे जमा करायचे मस्त पैकी साफ करून. त्यांचे मला जमा करा. ते कापा ना बारीक बारीक. ना मोठा होतो होते ना कापायला. खाली ठेवली ते नंतर धुवून घ्यायचीच आहे आपल्याला. तशी पण लादी साफच आहे आमची. बघा असं मस्त लहान लहान असं कापून घ्यायचं ना ग. हे बघा एकदम लहान लहान कापून घ्यायचं मस्त पैकी छान. एकदम लहान लहान. बघा असा कापून घ्यायचा. तर चला असा कापून घेतो मी. एवढं काम करतो. कापून घेतो. कापल्यावर आपण भेटू परत. चालेल. आता मस्त आपली कापून झाले. तेरा मस्त कापून झालाय. बघा कसा कापला.
मस्तपैकी एकदम लहान लहान छोटा छोटा. तर चला आता पहिला आपण कशी बनवतो तुम्हाला दाखवतो. चला आता जाऊया किचन मध्ये. बघा आज हे सांगतील रेसिपी. मी हा. फक्त असं करत राहीन कारण की मला हा. माहिती नाही. तिला ते माहित बोल- नाही, मला माहित आहे थोडाफार, तर मी तिला थोडा गाईड करतो. काय काय ते सांगतील तसं मी करीनच. हा, कारण की तिला तेरा भाजी बनवायची माहित नाही, गावची भाजी आहे ना. कारण की तर चला आता आपण बनवूया तेरा भाजी मस्त पैकी छान छान कशी चवीला ती बघूयात. माई चल भाजी बनवायला आता. सोन्या आता झाला कापून आपला. सासूबाईला बोलवायला लागलं, शिकायला लागतील सगळ्या भाज्या. आता थोडी डाळ टाकून घ्यायची मस्त पैकी ना ग. हम्म. माई तेरा आण लवकर. तेरा घेऊन येले का? तो घेऊन ये भाजी आण लवकर. तर माई बघा आता घेऊन येईल मस्त पैकी. दे द. तर मायरा घेऊन आली तेरा भाजी मस्त पैकी. आता बघा थोडी डाळ घ्यायची मस्त, आपल्याला लागेल तेवढी मस्त बघा ती डाळ घ्यायची. आम्ही दोघेच जण खायला, त्याची मुलं आम्हाला काय एवढं लागत नाही ना ग. ही भरपूर आहे. भरपूर आमच्या दोघांसाठी आहे ती. त्याची मुलं जेवढी लागेल तेवढी घ्यायची आणि नंतर धुवून घ्यायचा मस्त पैकी. तर मायरी बघायला लागली डाळ कशी. मायरी बघायला लागली डाळ. आता माया मम्माकडे दे डाळ. डाळ दे मम्माकडे. मायू बघा आता धुवून घ्यायला लावली मस्त पैकी. मला डाळ दिली का? ही बघा डाळ धुवून घेतली. आणि कोणता कोणता तेरा असतो ना तो खाजवतो, त्यामुळे व्यवस्थित करा, बघून करा जरा. तर मित्रांनो एक काला असतो, देठ जो काला असतो ना तो खायचा नसतो. तो लई खुजली करतो हाताला वगैरे. आणि ज्याचा देठ सफेद असतो ना तो घेऊन यायचा कधी पण तो घेऊन यायचा. तर बघा मस्त धुवून घेतली, डाळ पण धुवून घेतली, पालक पण. आणि आता पाणी घालून घ्यायचा मस्त पैकी आणि शिजवायची. आणि आता शिजत ठेवायची. पूर्ण शिजल्यानंतर मग फोडणीला आणि माया मस्त- लागली चेक करायला. मायाची मदत मम्माला खूप होते ना ग. तर बघा आता ठेवला गॅसवर. आता शिजल तोपर्यंत मस्त पैकी, तोपर्यंत आपला भात पण ठेवून घेऊयात काय मस्त पैकी. तर बघा आता शिजू चुलीवर, तोपर्यंत तू भात ठेवा. कारण नखर बघा कसं. बघा आता डबा घेऊन आली आणि त्याच्यावर बसायला लागली आणि पडली तर ऐकत थोडा पण नाही ऐकत. किती पण तिला बोला तरी ऐकत नाही. बघा आता खुर्ची आहे म्हणून आम्ही तिला, तिच्या खुर्ची आहे, गाडी आहे छोटी, तिला स्टूल घेतलाय, पण आम्ही सगळा वरती ठेवू. एवढी मस्ती करते ना. बघा कशी गाडी चालवते. बुंग गाडी करतो, गाडी चालव ब्रुम ब्रुम. बघा न ग. तर बघा डब्बा घेऊन आली, एवढा मोठा डब्बा काढून न घेऊन आली. आता बघा सगळीकडे डब्बा फिरव. बघा कशी मस्ती बघा तिथली. बघा आणि बघा मस्ती. माई काय करतो तू? हा बसला बस केला. बस केला हा करतो. गाणं बोल एक. गाणं बोल नीट. नाही का बोल ना. तर बघा मित्रांनो इथं आपली मस्त पालक शिजून झालेली आहे. एक नंबर डाळ आणि पालक. तेरा म्हणजे पालकच झाली ती एक प्रकारची. तर चला आता आपण मस्तपैकी फोडणीला देऊयात. कशी बनवायची ती आता बायकोला बोलतो, मग तशी ती फोडणी देईल ना ग. तुम्ही मला सांगा, मी तसं करते. आणि बाजूला ठेवलाय भात मस्तपैकी. भात आणि झाला की तेराची भाजी झाली की आपण मस्तपैकी तेराची भाजी बोला, दाल बोला झाली की मस्तपैकी आपण जेवू ना ग. मस्तपैकी मग जेवण करू. पहिला आपला हवं दे. आता बघा बायको काय करते. काय आता काय टाकू? पहिले काय टाकू? तेल टाकला का? हा तेल गरम होतंय. झाला का गरम? झाला गरम झाला. मग टाक लसूण कांदा. लसूण कांदा टाकू. पहिले लसूण टाकून घे मस्त. तर बघा बायकोला आज मी तेराची रेसिपी शिकवायला लावली. गावची रेसिपी आहे. ते सांगतात मी तसा करते. मस्त पैकी आपला कांदा आणि लसूण कढीपत्ता टाकला मस्त पैकी. जरा आता गोल्डन कलर येऊ दे त्याला मस्त पैकी छान छान. मग आपण मस्त फोडणी देऊ. आणि इकडे पालक शिजून ठेवले मस्त.
आणि इथे चिंच ठेवले, चिंचेचा पाणी हे करत, थोडा चिंचेचा पाणी पण टाकायचा आंबटसर मस्त, मग नंतर एक नंबर होते पेऱ्याची भाजी. इकडं अद्रक लसूण पेस्ट आणि थोडा वाटण जास्त टाकायचा नाही, थोडासा टाकायचा वाटण, म्हणजे नाही तर मग तेऱ्याचा फ्लेवर येणार नाही, कारण की नंतर मग वाटणाचाच फ्लेवर येईल, त्याच्यामुळे थोडासा थोडा गोल्डन कलर होऊ दे मस्तपैकी. बघा आता बायको मस्तपैकी बनवायला लागले ना ग. थोडासा लालसर होईल मग तेव्हा आपण अद्रक लसूण पेस्ट आणि वाटण थोडंसं टाकून घेऊयात. बघा फटाफट झटकेपट आपला डाळ रेडी तयार होईल, जेवायला तयार राहायचा बस. तुम्हाला पण खायचे असेल तर तुम्ही या भिवंडीला, कधीतरी भेट करा आम्हाला, आम्ही नक्की तुम्हाला असं बनवून देऊ. तर बघा आपला थोडा कांदा आणि लसूण गोल्डन कलर झाला मस्त, नंतर मग थोडा वाटण टाकून घ्यायचा. थोडा वाटण टाकून घेतला आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली. त्याला आता थोडा कच्चा फ्लेवर जाण्यासाठी थोडा ते पण आपण शिजवून घेऊ. नंतर मग थोडा मसाला, हळद, मीठ टाकून मग फोडणीला देऊ. तेल म्हणजे नॉर्मल टाकायचं मित्रांनो, जास्त तेल ऑइली खायचं नाही, त्याच्यामुळे तेल यांना तेलाची भाजी असली ना जेवत नाही ते तेल नको जास्त एकदम ऑइली कशाला नुसतं. आणि आपली नॅचरल म्हणजे एकदम ऑर्गॅनिक भाजी आणली म्हटल्यावर कशाला तेल बिल जास्त टाकायचं नाही, म्हणजे लागल तेवढा टाकायचा, अति जास्त टाकायचा नाही. बघा आता मसाला वगैरे टाकून घ्यायचा चवीनुसार. अर्धा चमचा आपला मसाला टाकलाय, म्हणजे मिरची मसाला, तिखट मसाला, आणि ही जो सासूबाईचा मसाला आहे हा थोडासा टाकूयात. हा तिखट आहे भरपूर म्हणून थोडासाच. आता थोडा तो फ्राय होऊ दे मसाला मस्त. मसाला, थोडासा नमक, मीठ आणि गॅस थोडा नॉर्मल ठेवायचा, म्हणजे एकदम स्लो ठेवलाय गॅस, कारण की तर मसाला जळला ना मज्जा येणार नाही खायला डाळ, त्याच्यासाठी. तर थोडा मसाला आपला थोडा हे होऊ दे. तुम्हाला दाखवतो जवळून कसा झालाय मस्त पैकी. बघा एक नंबर झालाय ना. तर थोडा मसाला आता मस्त पैकी फ्राय होऊ दे एक मिनिटाचा ना ग. हा 1 मिनिट जास्त नाही, कारण की करपला ना मग. तर बघा आता गॅस थोडा फास्ट केला ना ग, आणि आता फोडणीला द्यायचा मस्त पैकी. बघा आवाज बघा कसा आला, एक नंबर. आणि जास्त पातळ करायची नाही दाल, म्हणजे भाजी सारखीच करायची एकदम जाड जाड मस्त पैकी, तेव्हा खायला मजा येते. काय काय पक्की पातळ केली ना मग मजा नाही येणार. आता ही आपण 5-10 मिनिटं शिजवूयात, आणि याच्यामध्ये ते आपला नंतर चिंचेचा पाणी वरून टाकायचा, ऍड करायचा. चिंचेचं पाणी आपण टाकूयात. बघा आता आपला मस्त पैकी उकल पण आला मस्त, जरा टाइम पण झाला. आता बायको चिंचेचा पाणी ऍड करायचा ना. जास्त पण नाही, थोडीशी चिंच घ्यायची. तू जरा व्हिडिओ मध्ये बोलत जा ग, काय नाही तर मग बोलतात की बायकोला बोलायला चान्स देत नाही म्हणून. नाही बोलते मी, असं काय नाही. बोल तिला सवय नाही ना एवढी ब्लॉग मध्ये. मला ना जास्त आता मला सवय करणार आहे मी. माझा चॅनल पण ओपन करणार आहे मित्रांनो रेसिपीचा. कधी करेन ना. तर बघूयात, बायको बोलते मी चॅनल करेन, तर बघूयात कधी काढते चॅनल. कारण की मला ना आता कसं सवय नाही जास्त असं कॅमेरा समोर बोलण्याची, मी ते सवय करून घेईन. एक नंबर आपली पालक झालेली आहे कडकशे. बघा कशी एक नंबर पालक, बघा बघा कशी खतरनाक झाले. तर मित्रांनो आता आमची जेवणाची तयारी झाली ना ग. तर बायकोनी लावला स्वयंपाक काढायला. तर तू स्वयंपाक काय घे ग, भात बीत काढू ना, मग आपण जेवायला बसू. तर बायकोनी लावला काढायला मस्त पैकी, ते काढून घे. मायरा पण लागली टाटा बिट नाही ठेवायला. मायराचा फेवरेट पापड आला. मायराला पापड पण लय आवडतो ना ग माई. पापड खायला चालू झाला. माईला पापड फेवरेट, आणि मला पण आता आनंद देईल ना ग माई. तर मला पण दिला माईनी पापड. तर आता आम्ही जेवण करून घेतो ना ग. बघा मस्त पैकी भात आम्ही आता बनवला मस्त गरम गरम. आणि दुसरा दुपारचा पण आहे ना, दुपार जाऊन भात आहे, तर दुपारचा पण दे मला. हा तर बघा मित्रांनो आज आपल्याला काय आहे जेवणावर, पापड आहे आणि मस्त तेलाची बघा भाजी, दाल बोलू शकता तुम्ही. एक नंबर झाले.
तर आज बघा एक नंबर, एवढी भारी लागते ना की चिकन काय बोलाल मटन काय बोलाल, तेऱ्याची गावठी लय भारी लागत आहे. नाही तर तोंडाला पाणी झाला. एक नंबर नाही का. आणि मायरी बघा लगेच लोणच्यात काय करायला लागले. माई काय करते तू लोणच्यात सोना? मांडी घाल. नाना खा. मांडी कर. मांडी कर. मांडी कर. मांडी कर. नाही करणार कर. मांडी कर. तू गुडगर आहे ना? नाही 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 गुडगर नाही धर. नाना खा. तर मायराला जबरदस्ती भात दिला बघा. नाही 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 बोलते. दे तेऱ्याची दे आपल्याला दाल मस्त पैकी. मस्त पैकी आता आम्ही जेवण करतो बस. थोडा लोणचा घेतो. थोडासाच घेतो. या लोणचा आपल्या सबस्क्रायबर ताईने दिलेला आहे. सुरेखा ताईने लोणचा दिलेला आहे. मस्त आहे सुरेखा ताई लोणचा. हा ताई आम्हाला सुरेखा ताईने लोणचा दिलाय. घरी घेऊन आलेला एक डब्बा एवढा मोठा. सबस्क्रायबरने आपली ताईने दिलेला आहे. म्हणजे आपली फॅमिली. मी आता दर दिवशी थोडा थोडा खातो. व्हेज असला की मस्त नाही. व्हेज असला की कसं लोणचा असला ना थोडा का बरा असतो. तर बघा एक नंबर टेस्टी झाले. भारी झाले. खरोखर बोलतो भारी झाले. कशी झाले का? मस्त झाले का? तर मित्रांनो मी जेवलो. बायको अजून जेवायला बसले आणि माई बघा भांडी जमा करायला लागले. आता उचलायला लागले की नेऊन ठेवाल. बघा लहान आहे तरी पण काम कसं करायला बघते. हा मी नेऊन ठेवतो. मी नेऊन ठेवतो. राहू दे राहू दे. मी नेऊन ठेवतो. भाजी नको सांडल. मी नेऊन ठेवतो. घे त्याच्याकडून डब्बा देऊन ठेव. डब्बा दिसते का? बोल नेऊन ठेव. हा जा नेऊन ठेवले का? मायरी गेली. चला मी आता दुसरा नेऊन ठेवतो. बघा मायरी कशी कामं करते. आधी पण लगेच आता दुसरा पण घ्यायला आहे. बघा एवढी घाई करते ना ते कामाची माझी माय आहे ना ग. माय माय पाहिजेच कामा. म्हणून मुलगी पाहिजे मित्रांनो आम्हाला. तर मुलगी झाली तर मी तर लय खुश होतो. झाली ना माई तेव्हा एवढा खुश होतो ना मित्रांनो. मला मुलगीच पाहिजे होती पाहिजे. हाय मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. नक्की सांगा कमेंट मध्ये. लाईक करा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता दिवसभराचा पूर्ण तुम्हाला दाखवलेला आहे बघा. थोडा थोडा क्लिप तुम्हाला पूर्ण डेलीचा व्हिडिओ आता तुम्हाला येणार. बाय कर माई. बाय कर माई. बाय बाय. बाय बाय कर माई. बाय. माईने पण बाय केला. गुड नाईट. तर आता गुड नाईट. भेटूया पुढच्या व्हिडिओ आणि पुढच्या ब्लॉग मध्ये पुढची रेसिपी काय असेल ती. पुढचा तुम्हाला दाखवू उद्याचा व्हिडिओ. तर बघूयात तुमच्यासाठी नवीन नवीन आम्ही रेसिपी पण घेऊन येत राहू. आणि काय चुकलं विकलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा का असं नाही असा. आम्ही त्यात सुधारणा करू बोलू का नाही करायला पाहिजे. आम्हाला अजून कसा एवढा एक्सपिरियन्स नाही. आम्ही नवीनच आहेत ना त्याची मुलं नाही ग. तर आता किती वाजलं? 10:30 झालं. तर आता माझं काम पण चालू होईल 11ला. तर चला थोडा मी पण आराम करतो. आणि काय अर्धा तास पण नाही. अर्धा तास थोडा आराम करतो आणि नंतर काम चालू करतो ना. तर चला बाय. गुड नाईट. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.